नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नाती चर्चेत राहिली. काही प्रेमकथा, काही वाद, काही तुटलेली नाती. पण या झगमगाटाच्या दुनियेत एक अशी मैत्री होती जी ना कधी गाजली ना कधी बदलली. एका बाजूला संवेदनशील अभिनेत्री जया भादुरी आणि दुसऱ्या बाजूला दमदार व्यक्तिमत्वाचा अभिनेता डॅनी डेंझोगप्पा. FTIIच्या संघर्षमय दिवसात सुरू झालेली ही मैत्री आयुष्यभर टिकली आणि म्हणूनच हा आहे त्यांच्या नात्याचा एक सुरेख अध्याय. जया भादुरी आणि डॅनी ही दोन नावं समोर आली की क्षणभर काही कळत नाही. जया भादुरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अमिताभ बच्चन आणि त्याच्यासोबतचा तिचा संसार. त्यात आलेली वादळं, त्यांच्या घरापेक्षा इतरत्र चघळलेला अमिताभ आणि रेखा हा न सुटणारा विषय, त्यावरील चर्चांचे अनेक न सुटलेले भोवरे आणि तरीही न ढळणारी तिची गूढ स्थिरता. असो, गुड्डी, अभिमान यासारख्या चित्रपटांमधून तिने अभिनयाची निरागस, प्रामाणिक आणि मनाला भिडणारी ओळख निर्माण केली. मात्र या सगळ्या झगमगाटाच्या, प्रसिद्धीच्या आणि चर्चांच्या पलीकडे जया भादुरीच्या आयुष्यात एक नातं असंही आहे, ज्यात ना ग्लॅमर आहे ना गॉसिपचा गाजावाजा. आहे ती एक निखळ, जिव्हाळ्याची आणि आयुष्यभर जपलेली मैत्री. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII मध्ये या मैत्रीची सुरुवात झाली होती. त्या काळात दोघंही केवळ स्वप्न पाहणारे विद्यार्थी होते. अभिनयाची आवड, काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि संघर्षाची जाणीव या सगळ्यांनी त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं. स्टेरिंग फिंटसो डेंझोगप्पा हे नाव त्या काळात अनेकांना उच्चारायला कठीण वाटायचं. आत्ताही ते कठीणच वाटतंय. आणि या नावाला एक सोपं, लक्षात राहणारं रूप देण्यामागं जयाचाच मोठा हात होता. तिने त्याला डॅनी हे नाव दिलं आणि पुढे तेच नाव हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनून राहिलं. FTII मध्ये जया ही अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेली विद्यार्थिनी. अभ्यास, अभिनय आणि इतर उपक्रमांमध्ये नेहमी आघाडीवर असायची. तिचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण सर्वांनाच भावायचे. दुसऱ्या बाजूला डॅनीकडे प्रचंड प्रतिभा होती. दमदार आवाज, वेगळा चेहरा आणि प्रभावी अभिनयशैली या समान गुणांनी आणि आवडींनी त्यांची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. कॉलेज संपण्यापूर्वी जयाला चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या होत्या आणि ती लवकरच इंडस्ट्रीत स्थिरावली देखील. मात्र डॅनीचा प्रवास तितका सोपा नव्हता. त्यांचं व्यक्तिमत्व या काळाच्या पारंपरिक नायकाच्या चौकटीत बसतच नव्हतं आणि म्हणूनच सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याने हार मानली नाही. त्याने आपलं वेगळेपण आपली ताकद बनवलं. जरूरत पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास गुलजार यांच्या मेरे अपनेपर्यंत पोहोचला आणि तिथून पुढे त्याने मागे वळून पाहिलं नाही. धर्मात्मा, कालीचरण, धुंद, धर्म और कानून, अंधी, तूफान, हम, क्रांतिवीर, इंडियन, एंथिरन या चित्रपटांमधून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः अग्निपथमधील कांचाचिना ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरली. अमिताभ बच्चन यांच्या विजय दीनानाथ चौहानसमोर उभा राहिलेला हा थंड, निर्दयी खलनायक प्रेक्षकांच्या मनावर कायमचाच कोरला गेला. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला शोले हा चित्रपट डॅनी यांच्या आयुष्यातून अचानक निसटला. गब्बर सिंहाच्या भूमिकेसाठी त्याची निवड जवळपास निश्चित झाली होती. पण फिरोज खान यांच्या धर्मात्माच्या तारखांमुळे त्यांची ही संधी सोडली. त्याने ही संधी सोडली आणि पुढे अमजद खान यांनी इतिहास रचला. डॅनी केवळ अभिनेता नाही, त्याने फिर वही रात सारखा सस्पेन्स चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. डिस्को डान्सर या सिनेमातील नायिका किम सोबत डॅनीचं नाव जोडलं गेलं होतं. इंडस्ट्रीमध्ये या दोघांच्या नात्याची प्रचंड चर्चा होत होती. तसेच किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले यांच्यासोबत त्याने गाणी देखील गायलेले आहेत. SD बर्मन यांनी त्यांना पहिली संधी दिली होती. हिंदी सिनेमामध्ये काही गाणी म्हटली. पुढे त्याने व्यावसायिक क्षेत्रातही खूप मोठं यश मिळवलं. इक्सोम ब्रुअरीज अशी कंपनी त्याने उभारली. 2003 साली त्याला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. 1977 साली अभी तो जिलो या चित्रपटात जया आणि डॅनी एकत्र दिसले होते. रोशन तनेजा यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट साकारला होता. त्यांच्या मैत्रीची एक सुंदर झलक या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. पडद्यावर दिसणारी त्यांची केमिस्ट्री ही केवळ अभिनय नव्हती, तर त्यांच्या नात्याची सहजता, अभिव्यक्ती या चित्रपटात दिसून आली होती. तू लाली है सवेरेवाली या गाण्यामधून त्यांच्या उपस्थितीची एक वेगळी छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.
या सगळ्या यशाच्या प्रवासात त्यांची मैत्री मात्र तशीच राहिली, साधी, प्रामाणिक आणि न बदलणारी. FTI मधून सुरू झालेला हा प्रवास, हे नातं पुढे बच्चन कुटुंबाशी घट्ट जोडलं गेलं. अभिषेक बच्चन याच्या लग्नामध्ये अत्यंत जवळच्या निमंत्रित आलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये डॅनी यांचा समावेश होता. हेच त्यांच्या नात्याचं खरं मूल सांगून जातं. आजच्या ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या जगामध्ये जिथे नाती अनेकदा स्वार्थाच्या गणितात अडकतात, तिथे जया आणि डॅनीची मैत्री एक वेगळाच आदर्श उभी करते. कारण खरी नाती प्रकाश ज्योतात निर्माण होत नाहीत, ती घडतात संघर्षाच्या दिवसात आणि टिकतात आयुष्यभर. जया भादुरीच्या आयुष्यातला हा सुरेल अध्याय कदाचित फारसा चर्चेत येत नाही, पण तो जितका शांत आहे तितकाच खोल आणि मनाला भिडणारा देखील आहे. ग्लॅमरच्या दुनियेमध्ये अनेक नाती अनेक वेळेनुसार बदलतात, पण काही नाती अशी असतात जी प्रसिद्धीपेक्षा माणुसकीवर टिकून राहतात. जया भादुरी आणि डॅनी डेंझोगप्पा यांची मैत्री ही त्याचं सुंदर उदाहरण आहे. संघर्षातून तयार झालेलं हे नातं आयुष्यभर मनात जपलेलं नातं. मंडळी, जया बच्चनचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात आणि डॅनीचे कोणते चित्रपट तुम्हाला भावले, नक्की कमेंटमध्ये लिहा. अशाच आणखी अनोख्या कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात.